नमस्कार, GS9 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पत्रकारांनी पकडून दिलेला अवैध गुटखा घेऊन जाणारी गाडी मालक व चालक यांच्यावर अखेर गुन्हा दाखल। जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवडे। सविस्तर वृत्त असे की दिनांक 9 ऑगस्ट रोजी सकाळी 12 वाजेच्या सुमारास सदर पत्रकार हे मुक्ताईनगर मार्गे रावेर येथे खाजगी कामासाठी जात असताना बोलेरो पिकअप क्रमांक MH15 HH 1088 या क्रमांकाची गाडी भरधाव वेगाने मुक्ताईनगरकडे कुर्नाड फाट्यावरून जात असताना गाडी चालकाच्या हालचालीवरून सदर गाडीमध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल गुटखा असल्याची शंका आल्याने कुर्नाड फाट्याजवळ गाडी थांबवली असता सदर गाडी चालक यांची विचारपूस केली असता एवढ्या भरधाव वेगाने गाडी का चालवत आहे असे विचारले असता गाडीमध्ये अवैध गुटखा असल्याची कबुली गाडी चालकाने दिली। तसेच तात्काळ दूरध्वनीद्वारे मुक्ताईनगरचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजकुमार शिंदे साहेब यांना संपर्क करून संबंधित गाडीमध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल गुटखा असल्याची कबुली गाडी चालकाने दिली आहे। तरी आपण आपल्या पोलीस कर्मचारी यांना घटनास्थळी पाठवावे व गाडी ताब्यात घ्यावी असे सांगण्यात आले। त्या अनुषंगाने काही मिनिटातच 2 पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व सदर गाडी मुक्ताईनगर पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आली व चालक चेतन बारी राहणार जळगाव याला पत्रकारांसमोर विचारपूस केली असता मूळ मालक अरुण पाटील जळगावचे असल्याचे सांगितले। त्यामध्ये एकूण 26,45,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 1-2 मिनिटं तुम्ही मागे येऊन जा। तुम्ही या मागे, तुम्ही येऊन जा। आता फोटो काढायचे जरा 2 मिनिटं। हाँ रिवर्स मारा गेट मध्ये दादा, रिवर्स मारून गेट मध्ये उतरवा डायरेक्ट चालू प्रदीप लोक बोलवा एक तर लगेच सबमिट करायचं नाही, सगळे एकाच वेळेस सबमिट हो हो सगळे एकाच वेळेस सबमिट एक्झॅक्टली हे सगळे एकाच वेळेस पण ते काढले व्यवस्थित आले का त्यांना विचार टेक्निकल अडचण असेल ओके हे सगळे जे स्माइल प्लीज। फोटो कॅप्चर करत घ्यायचे 2 मिनिटं थांबा।